नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते ती म्हणजे 29 महानगरपालिकांचा निकाल जाहीर झालाय आणि यानंतर सर्वांना उत्सुकता लागली होती ती म्हणजे या 29 महानगरपालिकेचा महापौर कधी ठरणार। तर आता याच महापौर पदासाठीची जी आरक्षणाची सोडत प्रक्रिया आहे ती त्याची तारीख जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे 22 तारखेला। होय, येणाऱ्या या 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नगर विकास खात्याकडून ही माहिती मिळते की 22 तारखेला मंत्रालयामध्ये मुंबई या ठिकाणी आरक्षणाची सोडत जी आहे ती जाहीर होणार आहे। आपण पाहिलं असेल तर 29 महानगरपालिकांचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला आणि या ठिकाणी 29 महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जर नगरसेवक कोणत्या पक्षाचे निवडून आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत। तर काही ठिकाणी विरोधकांचे देखील नगरसेवक मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले आहेत। काही सांगली सारखा जो महानगरपालिका असेल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तो इस्लामिक पक्षाचा त्या ठिकाणी महापौर बसणार आहे आणि पुण्यात देखील एक मोठी चुरशीची लढत जी आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी राहिली होती। मुंबई सारखी महानगरपालिका जिथे दोन ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि भाजप शिवसेना एकत्र लढली होती, अशा परिस्थितीमध्ये आता या सगळ्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया जी आहे ती 22 तारखेला सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। यामध्ये जर पाहिलं तर आरक्षण ज्या पद्धतीने पडेल त्या पद्धतीने महापौर पदाचा चेहरा जो आहे तो समोर येणार आहे। पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर आरक्षण ज्या अनुषंगाने साधारणतः SC ST असेल किंवा OBC असेल अशा पद्धतीच्या आरक्षण सोडतीमध्ये भाजपकडून अनेक नवीन वेगवेगळे चेहरे जे आहेत ते समोर येते। जवळपास 10 जणांची याद्या सध्या भाजपने काढून ठेवलेली आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते की जर आरक्षणाची सोडत या प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये या क्रायटेरियामध्ये म्हणजे ज्या आरक्षण प्रक्रियेमध्ये जे नेते बसतील अशा नेत्यांना महापौर पदाचं जे पद आहे ते त्यांना मिळू शकतं, अशा पद्धतीची काही नावं भारतीय जनता पक्षाने काढून ठेवलेली आहेत। याशिवाय मुंबईमध्ये देखील कोण महापौर होणार याच्यासाठी खरं तर निवडणुकांपूर्वीच मोठा गदारोळ झाला होता की मुंबईमध्ये मराठी माणूस महापौर होईल, हिंदी भाषिक महापौर होईल, अशा अनेक गोष्टी होत्या। यामध्ये आता 22 तारखेला ही आरक्षण सोडतची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि आता या आरक्षण प्रक्रियेच्या सोडतीनंतर महापौर पदाचा चेहरा जो आहे तो स्पष्ट होणार आहे।